प्रणाम। मैं ऋषिवर अत्रि। झालंय काय माहिती करे ना हा बालका आहे आणि नमस्कार मंडळी। तर सोमनाथ मंदिरावर आहे ना असा लाईट शो केला जातो। तो दिवसातनं दोनदा म्हणजे संध्याकाळी दोनदा होतो। एक काहीतरी 6 वाजता आणि एक रात्री 9:30 वाजता। तर त्याच्यावर पूर्ण स्टोरी सांगितली जाते, ती ऐका। स्कंद पुराण हमें इस तीर्थ स्थान के आरंभ की कहानी बताता है। वडवानर जैसी तप्त अग्निशिखा के साथ जब ब्रह्मा की पुत्री श्री सरस्वती यहां पर आई तो हिरण्य, वज्र, न्यंकु और कपिल नाम के 4 तपस्वियों ने उनका स्वागत किया। सरस्वती यहां 5 धाराओं में प्रकट हुई और वडवानर को मैंने महासमुद्र ने अपने अंदर समा लिया। बोलो वत्स, तुम्हारा कैलाश पर्वत तक आना कैसे हुआ? हे देवों के देव, प्रणाम। मैं ऋषिवर अत्रि और देवी अनुसुया का पुत्र सोम हूं। दक्ष प्रजापति ने मुझे क्रोधित होकर श्राप दिया है कि मुझे क्षय रोग हो जाए। भगवान, मुझ पर दया कीजिए। मैंने सिर्फ रोहिणी से अधिक प्रेम किया और अपनी शेष पत्नियों से दूर रहा। यह शाप उसी का परिणाम है। यह शाप नहीं, आशीर्वाद है सोम। जाओ, कृतस्मर पर्वत के पास एक पुराना तीर्थ स्थान है, वहां जाकर तपस्या करो, तुम्हें इस रोग से मुक्ति मिलेगी। प्रणाम महादेव, प्रणाम। इस पूरे ब्रह्मांड को चलाने वाले आप ही हो, आपको मेरा प्रणाम। फिर इसी जगह पर सोम ने 1000 साल तक तपस्या की और सोम को श्राप से मुक्ति मिली। उसे फिर से अपना तेज यानी प्रभा प्राप्त हुई और इसीलिए इस जगह को प्रभास नाम मिला। और क्या त्रिवेणी संगम वाला ये स्थान सिर्फ एक तीर्थ स्थान ही है? नहीं, ये तो भारतीय जीवन शैली की विशेषता का प्रतीक है। जीवन और जीवन दर्शन, जीव और शिव, हर और हरि की आराधना का स्थान है। अंधेरे से प्रकाश की ओर ले जाने वाला रास्ता है ये उस परम सत्ता की उपासना है, मनुष्य जिसका एक अंश है और जिसकी आत्मा से वसुधैव कुटुंबकम का स्वर निकलता है। इस वक्त मनवंतर के त्रेता युग में श्रावण महीने के शुक्ल पक्ष में सोम ने अपने इष्ट देव सोमनाथ के लिए एक भव्य स्वर्ण मंदिर का निर्माण कराया, जो प्रतीक है श्रद्धा, भक्ति और कृतज्ञता का। सोमनाथ ज्योतिर्लिंग महादेव के 12 ज्योतिर्लिंगों में सर्वप्रथम माना जाता है। भगवान शिव के 12 ज्योतिर्लिंग हैं। सोमनाथ गुजरात में, मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश के श्रीशैलम में, महाकालेश्वर और ओंकारेश्वर मध्य प्रदेश में, केदारनाथ हिमालय में, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर और घृष्णेश्वर महाराष्ट्र में, विश्वनाथ काशी उत्तर प्रदेश में, नागेश्वर द्वारका गुजरात में, बैद्यनाथ झारखंड में और रामेश्वरम तमिलनाडु में स्थित है। शुभ सकाळ। तर आता आपण सोमनाथ या मंदिराच्या आजूला साईडलाच रूम घेतली होती रात्री आणि तिथे वसती करून आता आरती झाले जस्ट। आता दर्शनाचं लाईन चालू झाले। तर आता मोबाईल काय अलाउड नाही आहे,
तर आपण मोबाईल सबमिट करून आणि ड्रोन सबमिट करतो आणि नंतर मग दर्शन घेऊया आणि परत साईडचं तुम्हाला ड्रोननी दाखवतो वरचा देऊ वगैरे सगळा आणि साईडचा परिसर पण. चला जाऊया दादा, दर्शन घेऊया. वाजलेत 7:10 झालेत. इथलं टार्गेट आहे आपला 9 वाजेपर्यंत सगळं बघायचं आणि आजूबाजूचे देवळं बघायचे. बाणगंगा, तो जो श्रीकृष्णाला हे लागलं आहे तो बाण मारलं तो जिथनं मोक्ष भेटला ती जागा, हे सगळं ह्या बघायचं आहे. त्यासाठी धन्यवाद. जय सोमनाथ. भाई कसलं बघा ना, सनराईज कसलं भारी होत होतं. एवढं भारी ना की तो म्हणजे हा समोरचा जो कलश दिसतोय ना मंदिराचा, तिथून पूर्ण असं सूर्य वरती आला. तर खरंच तो खूप चांगलं वाटत होता. सो असंच काहीच एकदम भारी भारी स्पॉट आहेत. दीपस्तंभ आहे तो, कळस नाही, कळस एक्झॅक्ट मागे बघा तो दीपस्तंभ आहे. हा तो दीपस्तंभ आहे. मस्त मस्त. आणखी असं स्पॉट आहे. आणि गुजरातला खरंच खूप मंदिरं चांगली बघायला भेटतात. म्हणजे आर्किटेक्चरचा एक अद्भुत नमुना आपण बोलू शकतो आपण ना. 100%. आपला आहे पायलट ड्रोन आपला जाईल ना. एक बघू आता कसे शॉट भेटतील आपल्याला. हो, सगळ्यात आधी आपण लॉकरला जाणार आहोत. जे आपले गॅजेट वगैरे आहेत ते तिथे ठेवून आपण सरळ दर्शनासाठी जाऊ. हा इथे मोबाईल सबमिट करायला लागतात. आणि तर मंडळी, आतला गाभारा आहे ना हा पूर्ण सोन्याचा आहे, सोन्याची प्लेट आहे. मोबाईल घेतला, आता परत रिसिव्ह केला, तिथं मोबाईल सबमिट केला आणि चप्पल ठेवायला आतमध्ये आहे, फ्रीमध्ये आहे, त्यामुळे बाहेर ठेवायची गरज नाही. आतमध्ये या आणि नंतर करा. आणि आता हा माझे एक्झॅक्ट तुम्ही बघताय मागे की देऊळ आहे. आता ड्रोनचं उडवूया, जरा आउटसाईडला जाऊ आणि ड्रोन उडवू. ओके चला. आणि आपलं देवळाच्या मागं जायला आहे ना बीचची तिकीट घ्यायला लागते, त्याची 5 रुपये तिकीट आहे. आणि ते सायकल राईड त्यासाठी 20 रुपये आणि कपल सायकलसाठी 40 रुपये. असं इथे काउंटरवर तिकीट काढायला लागते. त्यानंतर मग आपण सोमनाथच्या बॅकसाईडला जाऊ शकतो. तिथनं आपल्याला मोबाईलने फोटो बिटो काढता येईल. त्यासाठी आपण तिकडे आता चाललो. तिकीट काढले तरी आता आपण जाऊया. आणि जर जमलं असतं केवळ भाई त्याचा हावल्या किसन उडवणार आहे. रोज जाना हावल्या हावल्या हावली किसन यहाँ पे रोज कर रहे हैं. और हमारे में प्रसिद्ध है वो हावड़ा की से. नकलत आम्ही ड्रोन शूट तर घेतलं, पण काहीसा किस्सा असा घडणार होतं जे आम्ही विचारच केलं नव्हतं. नो फ्लाईंग झोन असल्यामुळं पोलिसांनी आम्हाला सरळ पोलीस स्टेशनला नेलं. मग काय अख्खा दिवस आमचा इथंच गेला. आता पोलीस स्टेशनला आलोय, काय झालंय काय माहिती. ब्लॉग रुकणार नाही शाही आहे भाई. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये 3 ते 4 तास फक्त आमची इन्क्वायरी चालू होती, डाटा चेकिंग आणि इतर प्रोसेस. आणि पण काय भाई माझी मुंबई पोलीस खास तिला घेतलाय कारण की आम्हाला कुठं अडवला तर ती आहे. पण काय भाई मेमरी कार्ड आधीच काढलेलं आणि एमटी मेमरी कार्ड टाकलेलं, म्हणून का आमचं जास्त सीन झालं नाही. आम्हाला आता नाश्ता वगैरे करून पुढच्या प्रवासाला निघायचं होतं.
पोलीस स्टेशनलाच आमचे 2 ते 3 तास गेले. ते बोलतात आमचे सर नाही येत ना तोपर्यंत काय नाही. पोलीस स्टेशनमधनं निघून आम्ही सरळ, कारण की स्पॉट तर आपल्याला कवर करायचेच आहेत. भालका इथं करायचं आहे, परत जो बाण मारला आहे बाणगंगा तिथे करायचं आहे, त्यानंतर आपला त्रिवेणी संगम जिथे कृष्णांना मोक्ष भेटला ती जागा करायची आहे. नमस्कार मंडळी, आता तुम्ही बघताय हा सोमनाथ मंदिर आहे आणि ह्याच्या एक्झॅक्ट चिमणी घर आहे. त्यानंतर समोरच त्याच्या अहिल्याबाईंनी जो सोमनाथांचं मंदिर बनवलेलं 250 वर्ष जुना मंदिर आहे. इथे तुम्ही आतमध्ये दूध वगैरे वाहण्यासाठी हे दूध इथनं घेऊन जाऊ शकता. चला आतमध्ये जाऊया आता. हा असा काही देऊळ आहे आतमध्ये. गणपती बाप्पा मोरया. हा तुम्ही अगोदर आहे ना गणपतीचं देऊळ लागतो, त्यानंतर ही धुनी लागते आणि नंतर आपण देवळात जायचं असतं. काउंटरवरनं तिकीट घ्यायला लागते, असे फ्री शुल्क आहे जेवण. आणि इथे सोमनाथ ट्रस्टचा असं हे आहे, इकडे जेवण आहे फ्रीमध्ये. टायमिंग आहे 11 ते 3 आणि संध्याकाळचा टायमिंग आहे 7 ते 11. असा 2 टायमांचा याच्यात तुम्ही अन्नग्रह घेऊ शकता प्रसाद म्हणून. हां, प्रत्येकाने पर्सनली तिकीट घ्यायला लागतं, त्यामुळे ग्रुपमध्ये देत नाहीत. तर ते प्रत्येकाने तिथे अवेलेबल राहा, लाईनीला एकाला ठेवा, बाकीचे राहा म्हणजे फास्ट होईल. आणि आता इथनं पुढे जेवून आम्ही इथले जे मेन देऊळ आहेत, म्हणजे श्रीकृष्णांचा जे अंतिम समयला जे सगळं झालं तो देऊळ, त्यानंतर मग पांडवकालीन गुफा, ह्या ज्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी तिथं जाऊन. आता हे एक्सप्लोअर करणार आहोत. चला भेटूया पुढे. तर जरा ताट घेतो. जेवण घेतलं आहे आणि आपली भारतीय बैठक मांडले, कारण टेबल फुल आहेत. आपलं घर खाली बसायचं, खालची माणसं आपण खाली बसायचं आणि जेवायचं ताट. ओके, आता मी जेवतो आणि आता निघायचं, आम्हाला घाई आहे थोडी. मंडळी, आता आपण बाणगंगेच्या इथं आलो आहे. इथे 3 स्वयंभू हे मंदिर हे शिवलिंग आहेत. हा 1, 2 आणि त्या तिकडे 3 आहे. हे तिन्ही ह्याला ऑल टाईम पाण्यात असतात. ऑक्टोबर या सीझनमध्येच फक्त ते समुद्राच्या बाहेर येतात. ओके, कृष्ण भगवानांना जो बाण मारला होता तो ह्याच जागेवरनं मारलेला. त्या ह्यांचं नाव, ते बाण मारले त्यांचं नाव काय? भालका तीर्थ ना. भालका म्हणून एक जो क्षत्रिय होता, तो गेल्या जन्मात म्हणजे रामायणामध्ये जो बली होता ना, तो इकडे ह्याच्यात बालका म्हणून. त्यांनी जो बाण मारला तो कृष्ण भगवान झाडावर बसलेले त्या पायाला लागला, तर त्याला विष होतं, त्यामुळं कृष्ण भगवानाचं हे झालं, मरण पावले. तेव्हा तो हीच प्लेस आहे, हे इथनंच बाण चालवलेला. त्याच देवळामध्ये आपण आता चाललो आहे. चला तिकडे जाऊया आता, तो बघूया. केवल भाईची फॅन फॉलोइंग आले गाडी बघायला.
You have arrived. नमस्कार मंडळी, तर आपण आता भालका तीर्थला आलो आहे. इथं जो श्रीकृष्णाला बाण लागला होता तो हीच जो लोकेशन आहे ती तिथंच असा हा मंदिर परिसर आहे. ड्रोन उडवायला भेटला तर उडवू इथे पण. हे तुम्हाला इतिहास वाचायचा असेल तर इथे स्क्रीनशॉट काढा आणि वाचा. हा भालका तीर्थाचा हे आहे. हा जो तळाव आहे इथे लास्ट श्रीकृष्णांनी गोपिकांसोबत रासलीला केली होती. आणि तो तुम्हाला वरती झाड दिसतोय ना, तोच तो झाड आहे बघा. तो खालना जो वरती गेला आहे तो तसं अजूनपर्यंत तसंच इथल्या लोकांनी पण तसंच ठेवलेलं आहे आणि त्याचं संगोपन केलं बघा. तो झाड अजून पण जिवंत आहे सर. हा असं देऊळ परिसर आहे. तर मंडळी, सोमनाथला आलात ना तर ह्या भालका तीर्थाला नक्की भेट द्या. हा भालका तीर्थ आहे आणि हा तोच झाड आहे ज्या झाडावर श्रीकृष्ण बसलेले. आणि हा भालका आहे, हा शिकारी आहे ना, हा भालका आहे. आणि ह्याच लोकेशनला श्रीकृष्णाला बाण लागलं आणि इथं त्यांनी देह त्याग केलेलं, वैकुंठाला गेलेले. तेच ती लोकेशन. भगवान श्री कृष्ण की मृत्यु हुई थी और वो स्वधाम जाने के लिए रेडी थे, तो यहीं पर उनका अंतिम संस्कार किया गया था. यहाँ पर भगवान के चरण पादुकाएं हैं जहाँ पर हम दर्शन कर सकते हैं. गोलोक धाम के बारे में एक इंटरेस्टिंग चीज़ है जो मैं आपके साथ शेयर करना चाहूँगा, जो कि जगन्नाथपुरी से भी बहुत ज़्यादा लिंक करती है. कि जगन्नाथपुरी में भगवान का एक बहुत प्रसिद्ध मंदिर है जो कि 4 धामों में से एक माना जाता है. और जगन्नाथपुरी में जो भगवान श्री कृष्ण, बलभद्र और सुभद्रा की जो प्रतिमाएं हैं वो यहीं से जो लकड़ी का टुकड़ा गया था उससे बनी थी. क्योंकि जब भगवान श्री कृष्ण का यहाँ पर अंतिम संस्कार किया जा रहा था तो यहाँ पर एक बहुत बड़ा तूफान आया और तूफान में भगवान का आधा शरीर अध जला एक बड़े लकड़ी के टुकड़े में बहता हुआ समुद्र के रास्ते जगन्नाथपुरी जा पहुंचा. और वहां पर जगन्नाथपुरी में उस लकड़ी के टुकड़े से जो भगवान की प्रतिमाएं हैं वहां पर बनाई गई. इसी वजह से माना जाता है कि जगन्नाथपुरी में भगवान का हृदय आज भी धड़कता है. और इस वजह से गोलोक धाम का महत्व जगन्नाथपुरी से इंटरलिंक्ड है. मंदिरात दर्शन वगैरे करून झालं आहे आणि इथून सरळ आपल्याला द्वारकाला निघायचं आहे. जवळपास आपल्याला 4 ते 5 तासाचा ट्रॅव्हलिंग म्हणजे बाईक राईड घेतायची आहे. कसं पण करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. कारण आपल्याला जर रात्र झाली तर तिथं आपली राहायची सोय नाही होणार आणि खायची पण. तो जरासं लवकरच निघायचं आहे. चला निघूया.